अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एकच दिवस एकच व्रत आणि त्याचं फळ 21 संकष्टी चतुर्थी इतकं? हो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो साधा नाही, तो तुमच्या आयुष्याला बदलू शकतो. अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पांची कृपा मिळवण्याचा अत्यंत प्रभावी दिवस. आणि जर तुम्ही हा दिवस योग्य पद्धतीने पाळलात तर तुमच्या अडचणी, तुमची संकट, तुमच्या मनोकामना हळूहळू पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पाहत असताना कमेंट मध्ये श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, तर स्वामी भक्तांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमकं काय. जी चतुर्थी मंगळवारी येते आणि ती देखील कृष्ण पक्षात येते तिलाच म्हणतात अंगारकी चतुर्थी. जर चतुर्थी मंगळवारी आली पण ती शुक्ल पक्षात असेल तर ती अंगारकी नसते, तो फक्त अंगारक योग असतो. म्हणून हे नीट लक्षात ठेवा, खरी अंगारकी चतुर्थी कृष्ण पक्ष आणि मंगळवार अशी असते आणि हीच असते संकष्टी चतुर्थी. म्हणूनच तिला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारक नाव का पडलं, तर स्वामी भक्तांनो, अंगारक हे स्वतः गणपती बाप्पांचंच एक नाव आहे. म्हणून या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी मोडली असेल तर काय करायचं? आता एक खूप महत्वाचा मुद्दा, तुमच्यापैकी काहींची चतुर्थी चुकून मोडली असेल, म्हणजे उपवास करताना काही चुकीचं खाल्लं, नियम पाळले नाहीत, तर मग ती चतुर्थी पुन्हा लगेच धरता येत नाही. ती पुन्हा कधी सुरू करता येते? फक्त अंगारकी चतुर्थी पासूनच. म्हणजे पुढची अंगारकी आली तेव्हाच तुम्ही पुन्हा व्रत सुरू करू शकता. हा एक प्रकारचा प्रायश्चित्त आहे. नवीन व्रत सुरू कधी करायचं? जर तुम्ही पहिल्यांदाच चतुर्थीचं व्रत सुरू करत असाल तर ते नेहमी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी पासूनच सुरू करायचं. आणि 5 मे 2026 म्हणजे उद्या हा दिवस अंगारकी चतुर्थीचाच आहे. म्हणून तुम्ही या दिवसापासून व्रत सुरू करू शकता. ही तिथी इतकी खास का आहे, तर मंडळी, अंगारकी चतुर्थी वर्षातून फक्त 1 ते 2 वेळा येते, कधी कधी जास्तीत जास्त 3 वेळा. म्हणून ही तिथी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. तब्येत ठीक नसेल तर, जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असेल तर उपवास न केला तरी चालेल, पण गणपती बाप्पांची सेवा सोडू नका. फक्त मंत्र करा, ओम गंग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः. जर तुमच्या घरात सुतक असेल किंवा असेल किंवा मासिक धर्म असेल तर फक्त उपवास करा, पूजा करू नका. पूजा कशी करायची? चला आता सर्वात महत्वाचा भाग. सकाळची सुरुवात लवकर उठा, अंघोळ करा, सूर्यदेवांना अर्घ्य द्या, लाल कपडे घाला. हे खूप महत्वाचं आहे. गणपती बाप्पाची पूजा करा. प्रथम अभिषेक करायचा, पाण्याने सुरुवात करायची, मग पंचामृत, दूध, दही आणि शेवटी पुन्हा पाणी. मूर्ती पुसून स्थापन करा. त्यानंतर हळद, कुंकू, चंदन, अक्षता, लाल फुलं, दुर्वा अर्पण करा. तुळस अर्पण करू नका. नैवेद्य सकाळी गूळ खोबरं किंवा फळाचा नैवेद्य दाखवा. पाणी ठेवायला मात्र विसरू नका. मंत्र ओम गण गणपतये नमः. गणपती अथर्वशीष, गणपती स्तोत्र. उपवास कसा करायचा? सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत फळं, दूध, दही, सुकामेवा इत्यादी खाऊ शकता, पण भगर खायची नाही. चंद्रोदय हा 5 मे 2026 रोजी रात्री 10:07 होणार आहे अंदाजे. चंद्र दिसल्यावर चंद्राला अर्घ्य द्या, पूजा करा आणि उपवास सोडा. उपवास सोडण्यापूर्वी आरती करा, मोदक किंवा लाडू खा आणि त्यानंतरच जेवण करा. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण अंगारकी चतुर्थीचं महत्व, पूजा, उपवास, नियम
हे सगळं सविस्तरपणे जाणून घेतलं. पण स्वामी भक्तांनो, कोणत्याही व्रतामागे एक कथा असते, एक कारण असतं, एक शक्ती असते. आणि ही कथा समजली तर व्रत करण्यामागची श्रद्धा ही अनेक पटींनी वाढते. म्हणून आता आपण जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीची पवित्र कथा. तर स्वामी भक्तांनो, कृतयुगामध्ये अवंती नगरीत भारद्वाज ऋषी नावाचे महान ऋषी होते. हे ऋषी वेदवेत्ते होते, अग्निहोत्री होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते महान गणेश भक्त होते. त्यांनी त्या काळातच मानवाला गणेश पूजेचं महत्व पटवून दिलं. एक दिवस पृथ्वीच्या गर्भातून जास्वंदीच्या वृक्षाजवळ रक्तवर्णीय तेजस्वी एक बालक जन्माला आला. हा बालक म्हणजे अंगारक. जेव्हा तो 7 वर्षांचा झाला तेव्हा पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींकडे सोपवलं. ऋषींनी काय केलं? त्याचं उपनयन केलं, त्याला वेद शिकवले आणि सर्वात महत्वाचं त्याला दिला गणेश मंत्र. आता इथून सुरुवात होते खरी कथा. अंगारक अरण्यात गेला आणि त्याने सुरू केली कठोर तपश्चर्या. मंडळी, 1 दिवस 2 दिवस नाही, 1 वर्ष 10 वर्ष नाही, पूर्ण सहस्त्र वर्ष म्हणजेच 1000 वर्ष त्याने तप केलं. मनात फक्त एकच ध्येय होतं, गणपती बाप्पांची कृपा मिळवायची. आणि शेवटी गणपती बाप्पा प्रसन्न झाले. वरदान, गणपती बाप्पा म्हणाले, माग, काय हवं आहे तुला? अंगारक म्हणाला, मला स्वर्गात स्थान हवं, मला अमृतपान करण्याची शक्ती हवी, माझं नाव त्रैलोक्यात प्रसिद्ध व्हावं. गणपती बाप्पा आनंदित झाले आणि त्यांनी दिलं महान वरदान. आजचा दिवस जो मंगळवारी आलेला संकष्टी चतुर्थी आहे, हा दिवस तुझ्या नावाने ओळखला जाईल, म्हणजे अंगारकी चतुर्थी. पण स्वामी भक्तांनो, इथेच थांबत नाही. बाप्पांनी आणखी एक मोठं वरदान दिलं. जो भक्त या दिवशी व्रत करेल त्याला 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ मिळेल. म्हणजे एकच अंगारकी 21 चतुर्थींचं पुण्य मिळेल आणि अजून त्याच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. तो ऋणमुक्त होईल. ऋणमुक्त म्हणजे काय? तर स्वामी भक्तांनो, इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. ऋण म्हणजे फक्त पैशांचं नसतं. कधी कधी आपण देवाला नवस बोलतो, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेल, पण नंतर विसरतो. तेच एक प्रकारचं ऋण असतं. अंगारकी चतुर्थीचं व्रत हे त्या सर्व ऋणांमधून मुक्त होण्यासाठी देखील मदत करतं. आता तुम्ही हा श्लोक म्हणू शकता. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देवम गृहाणाघ्यम नमोस्तुते कृष्ण पक्ष चतुर्थ्यात संपूजित विद्र प्रसिद्ध देवे अंगारकाय नमोस्तुते. हा श्लोक मनापासून म्हणा, तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. मिठाची चतुर्थी म्हणजे काय? आता स्वामी भक्तांनो, आपण जाणून घेऊया मिठाची चतुर्थी हे काय आहे, हे कोणतं व्रत आहे. हे सुद्धा गणपती बाप्पांचंच व्रत आहे. यामध्ये आपण मिठाचा त्याग करतो. सुरुवात कशी करायची? कोणत्याही चतुर्थीपासून किंवा अंगारकी चतुर्थीपासून आणि 21 चतुर्थी पूर्ण करायच्या. संकल्प का महत्वाचा? व्रत सुरू करताना संकल्प करायचा, म्हणजे मी हे व्रत पूर्ण करणार हा निर्धार करायचा. उपवासात काय खायचं? दूध, दही, लस्सी पण घरचीच, फळं आणि सुकामेवा. पण लक्षात ठेवा, मीठ खायचं नाही, गुळ नाही, कारण त्यामध्ये देखील मीठ असतं. 21 मोदकांचा नियम, महत्वाचा भाग. 21 मोदक बनवायचे, 20 गोड बनवायचे आणि 1 मिठाचा बनवायचा. उपवास सोडण्याची पद्धत पहा. चंद्रोदयानंतर पूजा करा, नैवेद्य दाखवा आणि मग 21 मोदक समोर ठेवा. एक खायला सुरू करा आणि ज्या क्षणी मिठाचा मोदक लागेल तिथेच थांबा. पुढे काहीच खायचं नाही. कठीण भाग म्हणजे जर तुम्हाला पहिलाच मोदक मिठाचा लागला तर उपाशी झोपावं लागेल. म्हणूनच हे व्रत श्रद्धेने आणि तयारीने करायचं आहे. नियम पहा. खाताना बोलायचं नाही, शांतपणे खायचं. उरलेले मोदक घरच्यांना द्यायचे, बाहेरील कुणालाही द्यायचं नाही.
उद्यापन 21वी चतुर्थीच्या दिवशी दान करा, अन्न वस्त्र काहीही. तर स्वामी भक्तांनो, अंगारकी चतुर्थी आणि मिठाची चतुर्थी ही फक्त व्रत नाहीत, तुमच्या श्रद्धेचा प्रवास आहे, तुमच्या संयमाची परीक्षा आहे आणि तुमच्या विश्वासाची ताकद आहे. तुम्ही मनापासून केलं तर गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील संकट दूर करतील, तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. गणपती बाप्पा मोरया. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे.